ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवी रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मिका सारिखामान्यैसा नमस्कार माधा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। एखादी ताजमहाल सारखी अप्रतिम इमारत पाहिली, शिल्प पाहिलं की आपल्या मनात विचार येतो, कोणी तयार केला असेल हा ताजमहाल, कोणी शिल्पकार असेल? स्वामी विवेकानंदांचं भव्य उदात्त जीवन पाहिलं म्हणजे ह्या जीवनाचा नेमका शिल्पकार कोण याची सुद्धा मनामध्ये उत्सुकता निर्माण होणं स्वाभाविक आहे. विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी यांनी त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण केली, पण ते व्यक्तिमत्व भौतिक स्वरूपाचं होतं, व्यावहारिक जगताच्या स्वरूपाचं होतं. भगवान रामकृष्ण देवांनी नरेंद्रनाथांची जी जडणघडण केलेली आहे ती स्पिरिच्युअल पद्धतीने केलेली आहे. त्या दृष्टीनं खुद्द रामकृष्ण देवांचं जीवन समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून आपण काल पाहिलं की एका अत्यंत दरिद्री कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. वस्तुतः देरेगावमध्ये जेव्हा ते राहत होते तेव्हा हे कुटुंब बऱ्यापैकी संपन्न होतं, पण त्या रामानंद रॉय या दुष्ट जमीनदाराने त्यांना देरेगाव सोडायला लावलं आणि जेव्हा ते कामारपुकूरला आले तेव्हा त्यांची सांपत्तिक स्थिती खालावली. त्यात पुन्हा नंतर काही व्यवसाय करावा यापेक्षा भगवंताच्या चिंतनात राहावं इकडंच श्रीराम यांचा ओढा असल्यामुळे साहजिकच ह्या कुटुंबाची आर्थिक स्थिती ही 2 वेळेस हातातोंडाची गाठ पडली एवढ्यापुरताच मर्यादित राहिली. पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या भावावस्था त्यांना कशा प्राप्त होत गेल्या याचाही आपण विचार केला. ही दिव्य शक्ती त्यांच्या अवतारित्वाचं आणि गतजन्मीच्या त्यांच्या साधनेच्या तयारीचं परिपूर्ण फल होतं हे आपल्या लक्षामध्ये येतं.
याच काळामध्ये ते कलकत्ता नगरीमध्ये आले. शहरात आले म्हणायचं, खरं कालेवाडी किंवा दक्षिणेश्वर हा जो कलकत्त्याचा भाग आहे, जिथे भगवान रामकृष्णदेवांनी साधना केली, कालीमातेची पूजा केली, तो भाग त्या काळामध्ये एवढा शहराशी जोडलेला नव्हता. आता खूपच ते शहराचाच एक भाग झालेला आहे. तिथपर्यंत वाहनांची सोय झालेली आहे, नवीन पूल झालेला आहे, त्या पुलामुळे दक्षिणेश्वरकडे येणं सोयीचं झालेलं आहे. पण त्या काळामध्ये ठाकूरांच्या वेळेला तो भाग तसा गावापेक्षा दूर आणि एक स्वतंत्र छोटं खेडं, आणि त्या खेड्याचं नाव दक्षिणेश्वर असंच समजलं जात होतं. त्या ठिकाणी राणी रासमणींना काशी विश्वेश्वराचा दृष्टांत झाला की काशी यात्रा करण्याची गरज नाही आहे, काली मातेचं मंदिर तुमच्या भागामध्ये बांधा, त्याच्या पूजेची आणि नैवेद्याची व्यवस्था करा. पुजारी भेटणं आणि देवीचा नैवेद्य स्वीकारणारा पुजारी भेटणं ही गोष्ट तत्कालीन वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, लोकांच्या त्यासंबंधीच्या संकीर्ण कल्पना यामुळे अतिशय अवघड झालेलं होतं. पण रामकृष्णदेवांचे थोरले बंधू रामकुमार यांनी शास्त्रार्थ काढला, तोडगा काढला, आणि ते काम जे आहे ते मार्गी लागलं. आणि मग याच काळामध्ये ठाकूरांच्या साधना ज्या आहेत त्या दक्षिणेश्वरला सुरू झाल्या. ती त्यांची साधनभूमी आहे. काल सांगितल्याप्रमाणे त्या मंदिराची निर्मिती जणू ठाकूरांसाठीच झालेली होती. नियतीचीच ती व्यवस्था होती. रामकुमार यांनी बोलावून घेतल्यामुळे ठाकूर त्या ठिकाणी आले. आता ह्या काळात त्यांनी ज्या साधना केलेल्या आहेत त्या साधना केव्हा तरी आपण रामकृष्ण लीला प्रसंग भाग 1, 2 आणि 3 हे स्वामी शारदानंदांनी लिहिलेले 3 भाग आपण पाहिले. म्हणजे स्वतः रामकृष्णदेवांनी कशा प्रकारची साधना केली आणि आपल्या वेगवेगळ्या शिष्यांकडून त्यांनी कशा प्रकारे साधना करवून घेतली हे आपल्याला त्या 3 खंडामध्ये पाहायला मिळेल. साधारणतः संतांच्या जीवनामध्ये साधनेचा कालखंड नक्की लक्षात येत नाही. त्यांनी काय साधना केली तेही बऱ्याचदा लक्षात येत नाही. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांची चरित्र जर आपण पाहिली तर ते जन्मसिद्धच आहेत. 2 प्रकारचे संत असतात. काही जण त्या जन्मी साधना करून आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतात आणि संतपदाला पोहोचतात, आणि काही जण जन्मतःच अवतार असतात, त्यांना साधनेची गरजच नसते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांच्या चरित्रामध्ये तो भाग आपल्याला पाहायला मिळतो. काही साधनेचा कालखंड जरी असला तरी चरित्रकारांनी, चरित्रलेखकांनी मुद्दाम तो भाग जास्त प्रकाशित केला नाही. आपल्या गुरूंना साधनेची गरज नव्हती, ते जन्मतः स्वयंपूर्ण होते, त्यांना काय साधना करायची आवश्यकता आहे, अशा प्रकारचा शिष्यांचा भावसुद्धा आपल्या गुरूंच्या साधनकालाचा उल्लेख टाळण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे असं साधन त्यांनी केलं होतं असं जर सांगितलं तर आपले गुरु साधन करून मोठे झाले, ते जन्मताच मोठे नव्हते असं लोकांना वाटेल, ही एक मनामध्ये भीती, शिष्याच्या मनातली भीती. आपल्या गुरुला कोणी कमी लेखता कामा नये. वस्तुतः समर्थ रामदासांनी 12 वर्ष टाकळीला साधना केली होती, त्याचा कालखंड उपलब्ध आहे. एकनाथ महाराजांनी डोंगरावरती जाऊन कठोर तपस्या केली होती, शिवळभंजन टेकडीवरती, त्याचा थोडासा उल्लेख मिळतो. सुदैवाने भगवान रामकृष्णदेवांच्या बाबतीत, स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत त्यांच्या साधनेचे सगळे तपशील आपल्याला उपलब्ध आहेत. अर्थात त्याचं आकलन होण्यासाठी आपल्याला त्या साधनेच्या दिव्यातनं जावं लागेल. आपल्याला त्याचं जे आकलन होणार आहे हे केवळ शाब्दिक स्तरावरलं आकलन होणार आहे. ज्या दिव्य साधना ठाकूरांनी केल्या त्यात त्यांना जे वेगवेगळे अनुभव आले ते सुदैवाने स्वतः ठाकूरांनीच आपल्या शिष्यांना सांगितलेले आहेत. म्हणजे त्याच्या ऐतिहासिकतेला
कोणी आव्हान देण्याचं काहीच कारण नाही आहे. बरं, ज्यांना ते सांगितले गेले आणि ज्यांनी ते टिपले ते स्वामी शारदानंद महाराज हे त्यांचे शिष्यच आहेत. काही वर्ष त्यांच्या सहवासामध्ये राहिलेले आहेत. केव्हा तरी भगवान रामकृष्ण वचनामृत याचे सुद्धा 3 खंड आपण वाचून काढा. ती सुद्धा रामकृष्णांच्या मुखातनं बाहेर पडलेल्या उपदेशाची रनिंग कॉमेंट्री आहे. आणि महेंद्रनाथ गुप्त उर्फ मास्तर महाशय हे जे रामकृष्णांचे शिष्य आहेत ते रोज रामकृष्णांच्याकडे येऊन बसत असत. आणि कोण कोण येऊन गेलं, कोणाकोणाशी ठाकूर काय काय बोलले, कोणाकोणाला त्यांनी काय काय उपदेश केला, ते सगळं त्यांनी टिपून ठेवलेलं होतं. आणि त्याचंच रामकृष्ण वचनामृत हे 3 खंडामध्ये रूपांतर झालं. म्हणजे त्याची ऐतिहासिकता जी आहे तिला कोणी आव्हानच देऊ शकणार नाही इतक्यात. आणि अगदी अलीकडच्या काळातल्या घटना आहेत. या सगळ्या गोष्टींवरनं ठाकूरांच्या साधनेचा आपल्याला मार्ग कळतो. केवळ करुणेपोटी ठाकूरांनी ह्या सगळ्या साधना केलेल्या आहेत. ठाकूर एक गोष्ट नेहमी सांगत असत की ते 3 साधू जे आहेत ते रस्त्याने चालले होते. आनंदाचा जलाशय पलीकडे होता. मोठीच्या मोठी भिंत होती, त्याला शिडी होती. त्यांना ती स्पंदनं जाणवत होती की पलीकडे खूप आनंद आहे, आनंद भरलेला आहे. पहिला साधू शिडीवरती चढला, त्याने तो जलाशय पाहिला आणि त्यातून उडी घेतली. बाकीच्या दोघांना वाटलं की वो काय असेल पलीकडे, कसला आनंद असेल. दुसरा जो आहे तो त्या शिडीवरती चढला, वरपर्यंत पोहोचला, पण खाली उतरायला तयार नाही. तो त्या आनंदाकडे पाहत राहिला आणि मौन धारण केलं, अनुर्वाच्य झाला, तो बोलायलाच तयार नाही. तिसरा मात्र वरपर्यंत चढला, त्याने तो सगळा आनंद पाहिला, तो आनंद अनुभवला. त्यानंतर पुन्हा खाली उतरला आणि पुढील भंडार धन्याचा हा माल मी तवा हमाल भारवाही या तुकाराम महाराजांच्या करुणामय अंतःकरणाप्रमाणे बुडती हे जन न देखवे डोळा म्हणूनही कळवळा येतो आम्हा किंवा चिंता करतो विश्वाची या समर्थांच्या करुणेनुसार त्यांनी मुद्दाम खाली येऊन त्या लोकांना हा सगळा मार्ग दाखवला. तसे काही संत जे आहेत हे मुद्दाम स्वतःकडे नरत्व घेतात की आपण सामान्य नर आहोत, आपण असे साधना करूनच मोठे झालेलो आहोत, आपण काही अवतार नाही आहोत, असं दाखवून ते स्वतः साधनेच्या ABCD मार्गातनं जातात. ज्ञानदेवांच्या भाषेत मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरेची लावावे अलोलिक नो व्हावे लोकाप्रती. समर्थांच्या भाषेत प्रकृतीसारखे चालावे, अंतर्य शाश्वत ओळखावे, सत्य होऊनी वर्तावे लोका ऐसे. ज्या दिव्य लोकातनं, ज्या अखंडांच्या राज्यातनं ठाकूर आणि स्वामी जे आलेले आहेत त्यांना खरंच साधनेची काय गरज आहे. पण जेव्हा आपले सद्गुरू असे साधना करताना शिष्य पाहतील तेव्हा शिष्य साधना करायला लागतील. नाही तर त्यांना वाटेल आम्हालाही साधनेची काही गरज नाही, आमचे गुरु आमच्या डोक्यावर हात ठेवतील आणि आमचं सगळं काम होऊन जाईल, आम्हाला साधना करायची गरजच नाही आहे. आदर्श प्रस्थापित करावा लागतो. भगवान रामकृष्णदेव म्हणत असत, लेकांनो मी जेव्हा 16 आणे करील तेव्हा तुम्ही 1 आणा कराल, मीच जर 1 आणा केलं तर तुम्ही काहीच करणार नाही. इतरांच्या समोर आदर्श प्रस्थापित करण्यासाठी ह्या वेगवेगळ्या साधना सत्पुरुष प्रत्यक्ष करून दाखवतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, सत्पुरुषांच्या ह्या साधना पाहिल्या म्हणजे आपल्या लक्षात येईल की साधना कशाला म्हणतात आणि साधना कशी करायची असते. केवळ काहीतरी उपास तापास केले, तीर्थयात्रा केल्या, एकादशी गेली, चतुर्थी गेली, थोडासा जप केला ठरलेल्या पद्धतीनं, ह्या नुसत्या यांत्रिकतेला साधना म्हणत नाही. आपलं सगळं अध्यात्म हे मेकॅनिझमच्या पातळीवरती असतं, यांत्रिकतेच्या पातळीवरती असतं. माणसं सत्संग करतात, तो सत्संगही नुसता वरवरचा असतो. त्यासाठी किती त्याग करावा लागतो, त्यासाठी किती समर्पण करावं लागतं, भगवंतासाठी किती वेडं व्हावं लागतं,
भगवंताच्या प्राप्तीसाठी किती व्याकुळ व्हावं लागतं हे लोकांना कळावं म्हणून अवतारांच्या साधना आहेत. कशी मीराबाई वेडी झालेली आहे, कसे तुकाराम महाराज व्याकुळ झालेले आहेत आणि त्या दिव्यत्वाच्या प्राप्तीसाठी त्यांनी आपलं सगळं जीवन जे आहे ते वेचलेलं आहे. आपण संसारातल्या सुखाची इस्त्री थोडीसुद्धा बिघडू न देता सगळं व्यवस्थित आहे ते पाहून सगळा बँक बॅलन्स, घरातले मुलगा सून, त्यांच्यापासून मिळणारी सुखं, त्यांच्यापासून मिळणारं वैभव, या सगळ्याला कुठे धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन आपण आपल्या साधनेची घडी बसवलेली असते. पण एकदा रामकृष्णदेवांनी साधना केलेली पाहिली, नरेंद्रनाथांची साधना पाहिली, रामकृष्णांच्या अंतरंगातल्या संन्यासी शिष्यांनी केलेली साधना पाहिली, म्हणजे आपल्या लक्षात येतं की साधना खरोखरच कशाला म्हणतात. केवळ कर्मकांड म्हणजे साधना नव्हे, विशिष्ट काही नियमांचं पालन करणं म्हणजे साधना नव्हे. माणसं एकादशी करतात, 11 पदार्थ असतात ताटामध्ये. का तर म्हणल्यात एकादशी 11 पदार्थ. मग त्या दिवशी शिंगाड्याची भजी असतात, गोड शिरे असतात वऱ्याच्या तांदूळाचे, साबुदाणा वडा असतो, श्रीखंड असतं, सगळ्या प्रकारचे पदार्थ करून खातात. याला उपास म्हणायचं का? याला धार्मिकता म्हणायचं का? हे अध्यात्म आहे का? समर्थाने म्हटलंय, न जाणोनी कोटवरी साधने केली परोपरी तरी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही. भगवंताने गीतेत म्हटलंय, आत्मज्ञान विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत सगळी कर्म जी आहेत ती निरर्थक आहेत. मग रामकृष्णांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की साधना करणं म्हणजे आपलं अज्ञान दूर झालं पाहिजे, आपला भ्रम दूर झाला पाहिजे, आपली वासना संपली पाहिजे, सर्वाभूती भगवतभाव निर्माण झाला पाहिजे. सगळीकडे तो परमात्मा नटलेला आहे, हे जगत त्याचा आविष्कार आहे, अशी प्रत्यक्ष अनुभूती जोपर्यंत येत नाही, तशा प्रकारची धारणा होत नाही, तोपर्यंत सगळ्या साधना व्यर्थ आहेत. म्हणून रामकृष्णांच्या बाबतीत आणि पुढे आपण पाहणार आहोत स्वामीजींच्या बाबतीत त्यांचा हा शेवटी भाव झालेला आहे की सगळीकडे तो परमात्मा नटलेला आहे. त्याबद्दल कोणत्याही प्रकारचं द्वैत आपल्याला त्यांच्या अंतःकरणामध्ये पाहायला मिळणार नाही. साधनेतनं शेवटी निर्विकल्प समाधी साधली पाहिजे. वृत्तीचा एकही तरंग नाही आहे. प्रारंभी काहीतरी आलंबन लागेल, एखादी मूर्ती, एखादा मंत्र, एखादा विशिष्ट भाव, मग मधुराभाव असेल, वात्सल्यभाव असेल, दास्यभाव असेल, सख्यभाव असेल, शांतभाव असेल, ब्रह्मचिंतन असेल, लयचिंतन असेल, कशाचं तरी आलंबन घेऊन त्यामध्ये विलीन होणं, त्याला सविकल्प समाधी म्हटलेलं आहे. आणि शेवटी साधना करत असताना एकही वृत्तीचा तरंग नाही आहे, कुठलंही स्पंदन नाही आहे, कुठलाही विकार नाही आहे, कुठलीही इच्छा शिल्लक राहिलेली नाही आहे. अशा अवस्थेमध्ये समाधीमध्ये लीन होऊन जाणं, ही निर्विकल्प समाधी जी आहे ती प्राप्त करून घेणं, हे साधनेचं ध्येय असलं पाहिजे. त्याला खरी साधना म्हणतात. मग अनेकदा आपल्याला वाटतं आम्ही एवढं देवाचं एवढं करतो, आमच्या वाट्याला असं कसं आलं. प्रत्यक्षात आपण काय केलेलं असतं? निदान रामकृष्णदेव, विवेकानंद, तुकाराम महाराज, मीराबाई, समर्थ यांनी ज्या प्रकारच्या साधना केल्या, ज्या प्रकारचं समर्पण आणि त्याग केला, ते पाहिलं म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण ज्याला साधना म्हणतो तो नुसता आपला एक प्रकारचा मानसिक भ्रम होता किंवा थोडीशी अहंता होती, हे आपल्या लक्षात येईल. भगवान रामकृष्णांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या विविध साधना आणि त्या लोकांच्या करुणेपाठी त्यांनी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या साधना आहेत, त्या साधनामध्ये वेगवेगळ्या भावातनं भगवान रामकृष्ण परमहंस गेलेले आहेत. आणि ह्या सगळ्यातनं सुरुवात मूर्तिपूजेपासून झालेली आहे. काल आपण पाहिलं की राणी रासमणीनं
ते मंदिर बांधलं. त्या मंदिरातल्या पूजकाची भूमिका जी आहे ती रामकुमार यांनी स्वीकारली. पण मंदिर बांधून झाल्यानंतर वर्षभरातच रामकुमार जे आहेत यांनी देह ठेवला. अर्थात रामकुमार तिथं राहत असताना ठाकूर तिथं आलेले होते. गदाधर तिथे आलेला होता आणि रामकुमारांनी वेगवेगळ्या श्रीमंतांच्या ज्या पूजा आहेत त्या त्याच्याकडे दिलेल्या होत्या. म्हणजे पूजेला अशी सुरुवात झालेली आहे. आपण पाहतो अनेक श्रीमंत लोक जे आहेत त्यांच्याकडे पुरोहित नेमलेला असतो, कोणीतरी एखादा वैदिक नेमलेला असतो, गुरुजी नेमलेले असतात, ते घरामध्ये पूजा करून जातात. तर अशा पूजकाच्या भूमिकेमध्ये पहिल्यांदा गदाधर आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ज्या कुटुंबामध्ये ते गेले त्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांशी ते अगदी एकरूप होऊन गेले. त्यांचा निष्पाप स्वभाव, पूजेतली त्यांची तन्मयता, भगवंताबद्दलचं त्यांचं प्रेम आणि लहान वय, या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्याबद्दल एक विलक्षण आकर्षण त्या कुटुंबातल्या सगळ्या मातांना, भगिनींना आणि कुटुंबप्रमुखांना निर्माण झालेलं होतं. इथून त्यांच्या साधनेला प्रारंभ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा ते दक्षिणेश्वरला परत येत आणि कालीमातेच्या मंदिरात त्यांना जेवायला लागायचं, बरेच दिवस त्यांची अशी धारणा होती की आपल्याला त्या कालीमातेचा प्रसाद घेऊन चालणार नाही. रामकुमार तिथं प्रसाद घेत असत. गदाधरांची अशी धारणा असायची की आपण हा प्रसाद घेणं म्हणजे कोळ्याचं अन्न खाण्यासारखं आहे. पुढे परिस्थितीत अशी अगतिकता निर्माण झाली की त्यांना त्या प्रसादाच्या पुऱ्या, त्या प्रसादाचं जेवण जेवायला लागे. त्यावेळी डोळ्यातनं अश्रू गळत असत. हृदय हा त्यांचा भाचा होता. त्याने आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत की ठाकूर प्रसाद खाताना आईला म्हणत असत की आई, कशी वेळ आणलीस तू माझ्यावरती, कोळ्याचं आजचं अन्न खायला लावते. त्या काळातली जी एक वर्णव्यवस्थेची धारणा होती, जातीव्यवस्थेची धारणा होती, या सगळ्याच्या पलीकडे पुढे रामकृष्ण गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण त्यावेळेस त्यांना ते अन्न खाताना अतिशय दुःख होत असे. मथुरबाबूंना मात्र हा मुलगा अतिशय आवडला होता. मथुरबाबू आपण काल पाहिलं की राणी रासमणींचे ते जावई आहेत आणि मथुरबाबूंचं ठाकुरांकडे पूर्वीपासून लक्ष होतं की ह्या मुलाला देवीची पूजा करायला नेमायचं. हा मुलगा अत्यंत हुशार आहे, चुणचुणीत आहे, याचं पाठांतर चांगलं आहे, याला स्तोत्र वगैरे चांगली येतात, भगवंताबद्दलची याची निष्ठा चांगली आहे. म्हणून मथुरबाबूंनी पुजारी म्हणून त्यांना खूप आधीपासून निवडलेलं होतं. पण मथुरबाबू दिसले की भगवान रामकृष्णदेव त्यांना टाळत असत की हे केव्हा तरी आपल्याला व्यवहारामध्ये अडकवणार आणि मग आपल्याला या व्यवहारामध्ये अडकून चालणार नाही, आपल्याला पूजकाची भूमिका स्वीकारायची नाही. आणि त्याचं कारण काय होतं? देवीच्या अंगावरती खूप चांगले चांगले दागिने होते. राणी रासमणी ही देवीची अनन्य भक्त होती. त्यामुळे देवीला वेगवेगळ्या दागिन्यांनी तिने व्यवस्थित सजवलेलं होतं. रामकृष्णांच्या दृष्टीने ह्या दागिन्यांकडे लक्ष देणं हा एक कटकटीचा भाग होता. पण मथुरबाबू त्यांच्याकडे लक्ष ठेवून होते आणि रामकुमारांचा मृत्यू झाल्यानंतर मग गदाधराने त्या पूजेची भूमिका स्वीकारावी. पण गदाधराने आपली अडचण सांगितली. योगायोगानं त्याच वेळेस हृदय हा त्यांचा भाचा त्या ठिकाणी आलेला होता. तो नोकरीच्या शोधामध्ये होता. नोकरीच्या शोधात कलकत्त्यात आला असताना त्याला लोकांनी सांगितलं, अरे तुझे दोन मामा रामकुमार आणि गदाधर हे एका राणीच्या मंदिरामध्ये फार मोठ्या सन्मानाने जीवन जगतायत, त्यांचा फार मोठा वट तिथं आहे, तू गेलास तर तुला ते नोकरीला लावतील, तू त्यांच्याकडे जा आणि आपल्याला इथं काहीतरी काम मिळेल, आपल्याला इथं काहीतरी नोकरी मिळेल, ह्या आशेनं हृदयराम तिथं आलेले होते. शेवटी असा एक करार झाला की हृदयरामांनी देवीच्या दागिन्यांची काळजी घ्यावी आणि भगवान रामकृष्णदेवांनी देवीची पूजा करावी. रामकृष्णांचं म्हणणं, तुम्ही पूजा करेन पण माझ्या पाठीमागे दागिन्यांचा लचाड नको.
पाटल्या आहेत की नाही, मग ती नथ आहे की नाही, मग देवीच्या बांगड्या कुठे गेल्या, मंगळसूत्र काय झालं, हे मी बघणार नाही. अंतर्मुक्त असल्यामुळे, भाव असल्यामुळे आपलं सगळं लक्ष कुठे असतं, बालाजीच्या अंगावर दागिने किती होते. आपण तिरुपतीच्या मंदिरात जातो का सराफाच्या दुकानात जातो? बऱ्याच लोकांनी तिरुपतीला सराफाचं दुकान करून टाकलेलं आहे. गोल्ड मार्केटच असतं तिरुपती म्हणजे लोकांच्या दृष्टीनं. तो कळस कसा सोन्याचा आहे आणि ते खडे कसे चमकत होते आणि हात पाय सगळे कसे सोन्याने भरलेले होते. आपण भगवंताकडे बघतच नाही, सोन्याकडेच पाहत राहतो. रामकृष्णदेवाने सांगितलं, मी दागिन्यांकडे बघणार नाही, ते दागिन्यांचं तुम्ही सांभाळा. आणि मग ही पूजकाची भूमिका जी आहे ती त्यांची सुरू झाली आणि पूजकाची भूमिका स्वीकारत असताना काली मातेशी ते हळूहळू एकरूप होत गेले. या सगळ्या काळामध्ये ठाकूर पूजा करत असताना पंचवटीत जाऊन राहत असत. त्या ठिकाणी ध्यानधारणा करत असत. वेगळ्या प्रकारे भगवंताशी तन्मय आणि तद्रूप होत असत. दिव्य भावाचे अनेक अनुभव त्यांना या काळामध्ये येत असत. हृदयाला कळायचं नाही की आपले मामा अंधारामध्ये पंचवटीत जाऊन काय करतात. त्या काळामध्ये पंचवटीत जाण्याचं कोणी धाडस करत नव्हतं. दक्षिणेपासून अगदी जवळच पंचवटी आहे. त्या ठिकाणी भगवान रामकृष्णदेव रात्रभर साधना करत असत, ध्यानधारणा करत असत आणि दिवसभर या ठिकाणी मंदिरामध्ये कालीमातेच्या पूजकाच्या भूमिकेमध्ये ते राहत असत. आता कामारपुकूर ते पूर्ण विसरले. कालीवाडी, दक्षिणेश्वर हीच आपली कर्मभूमी आहे, हीच आपली साधनभूमी आहे, हे त्यांच्या अंतर्मनाने त्यांना लक्षात आणून दिलं. आणि अतिशय छान असे ते त्या सगळ्या भागामध्ये रमून गेले. हृदयरामने त्या काळात त्यांची खूप काळजी घेतलेली आहे. अनेकदा ठाकूर साधनेमध्ये इतके मग्न असत आणि इतक्या उच्चावस्थेवर पोचलेले असत की त्यांचं खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष नसायचं. मग अशा वेळेला हृदयराम मोठ्या जबरदस्तीनं त्यांना जेवायला लावत असत, त्यांना खायला लावत असत, त्यांना देहबोधावरती आणत असत. अनेकदा ठाकूर पुढे सांगत असत की त्यावेळेस जर हृदय नसता तर साधनेनेच माझा अंत झाला असता. की अन्नपाण्याकडे लक्ष दिलं नाही, सारखं समाधी अवस्थेमध्ये राहिले आणि त्यातच देह पडला, असं होऊ शकलं असतं. पुढे हृदयाचं काम मा शारदादेवींनी केलेलं आहे. आपण जर अशा प्रकारे निर्विकल्प अवस्थेमध्ये गेलो तर आपल्याला पुन्हा देहबुद्धावरती आणण्यासाठी कोणत्या मंत्रांचा उच्चार कानामध्ये करावा हे पुढे रामकृष्ण देवांनी माता शारदादेवींना सांगून ठेवलं होतं. मग शारदा माता त्यांच्या कानात त्या मंत्राचा उच्चार करत असत आणि त्या मंत्राच्या उच्चारानंतर ठाकूर पुन्हा देहबुद्धावरती येत असत. पण साधन कालामध्ये प्रारंभी हृदयराम आणि नंतर माता शारदादेवी यांनी ठाकूरांना सांभाळलेलं आहे. मथुरबाबू आणि राणी रासमणी हे त्यांच्यावरती पूर्णपणे प्रसन्न होते. इतका चांगला पुजारी आपल्याला मिळाला, देवीची खऱ्या अर्थाने सेवा आपल्या हातून होते आहे, पूजा नैवेद्याची चांगली सोय झाली, याबद्दल राणी रासमणी आतून अतिशय आनंदात होती. त्यांची ठाकूरांवर श्रद्धा निर्माण होण्याचं एक कारण होतं. ह्या कालीमातेच्या मंदिराच्या शेजारी राधा गोविंदांच्या मंदिराची स्थापना राणीने केली होती. त्यातल्या कृष्णाची जी मूर्ती आहे तिचा पाय भंगला आणि पाय भंगल्यानंतर शास्त्री लोकांना त्यांनी विचारलं. शास्त्रीने सांगितलं की जी भंगलेली मूर्ती आहे ती मंदिरात ठेवता कामा नये, तिचं विसर्जन करा. राणीचं त्या मूर्तीवरती इतकं प्रेम जडलेलं होतं, इतका भाव जडलेला होता की ती मूर्ती टाकून द्यायला आणि नवीन मूर्ती तिथं स्थापन करायला राणी तयार नव्हती. शेवटी गदाधराचा सल्ला घ्यावा, ठाकूरांचा सल्ला घ्यावा असं ठरलं. ठाकूरांचं उत्तर फार मार्मिक होतं. ठाकूरांना जे विचारण्यात आलं आणि शास्त्रीय लोकांनी काय सल्ला दिला आहे की मूर्ती विसर्जित करा ते सांगण्यात आलं, तेव्हा ठाकूरांनी एकच प्रश्न विचारला, जावयाचा पाय जर मोडला तर दुरुस्त करणार का जावयाला विसर्जित करणार? या एका प्रश्नातच ठाकूरांची बुद्धिमत्ता तर दिसून येतेच, पण त्या मूर्तीसंबंधीचा भाव जो आहे तो दिसून येतो.
ठाकूर स्वतः मूर्ती अतिशय सुंदर करत असतात. आपण पाहिलं लहानपणी ते वेगळ्या कुंभाराकडे जाऊन मूर्ती करायला शिकलेले होते. त्यांनी त्या गोविंदाची मूर्ती जी आहे ती इतकी बेमालूमपणे दुरुस्त करून दिली की पाय मोडला होता हे पाहिल्यावर कोणाच्या लक्षात सुद्धा येणार नाही. मग जावयाचा पाय मोडला तर दुरुस्त करणार का जावयाला विसर्जित करणार? मग जो नियम माणसाला तो नियम मूर्तीला नाही का? ज्याप्रमाणे आपण माणसाला वागवतो त्याप्रमाणे मूर्तीला वागवलं पाहिजे. प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष परमेश्वर आहे. मग प्रत्यक्ष परमेश्वर आहे या भावामध्ये त्याचे सगळे उपचार जे आहेत ते सुद्धा झाले पाहिजेत. या सगळ्या घटनांमुळे राणी आणि मथुरबाबू या दोघांची ठाकूरांवर विलक्षण श्रद्धा बसली होती. ठाकूरांची गीतं ऐकण्यामध्ये त्या दोघांना कृतार्थता आणि धन्यता वाटत असे. ठाकूरांचा आवाजसुद्धा अत्यंत मधुर होता. त्या माधुर्याला आर्ततेची जोड होती. जेव्हा ते मंदिरात बसून भजनं म्हणत असत, वेगवेगळे भक्तिगीतं गात असत, त्या भक्तिगीतानं आणि त्या भजनानं ऐकणारासुद्धा अत्यंत मोहित होऊन जात असे. व्याकुळतेनं परमेश्वराचं दर्शन कसं होतं याचं उदाहरण म्हणजे भगवान रामकृष्णदेवांची ही कालीपूजा आहे. मंदिरामध्ये हळूहळू ते इतके एकरूप व्हायला लागले. हृदयने वर्णन केलेलं आहे किंवा स्वतः ठाकूरांनी काही वेळा सांगितलेलं आहे की पूजेला निघायच्या आधी स्नान केल्यानंतर त्यांची छाती जी आहे ती एकदम आरक्त होत असे. डोळे एकदम लाल होत असत. रक्ताभिसरण कमरेपासून मस्तकापर्यंत इतक्या द्रुतगतीने सुरू व्हायचं आणि भाव इतका दाटून यायचा की आपल्याला आता आईची पूजा करायची आहे, आपल्याला आता कालीमातेची पूजा करायची आहे. स्वतः ठाकूर म्हणतात की एखाद्या दारुड्यासारखा झिंगलेल्या अवस्थेमध्ये मी आईकडे जात असे की आता आपल्याला आईची पूजा करायची आहे. हा भाव त्यांच्या अंतःकरणात पूर्ण दाटून येत असे. कालीमातेची पूजा करत असताना अन्य साधना चालू होत्या की आपल्या मनामध्ये पैशाबद्दल आकर्षण राहता कामा नये. सोनं आणि माती एकच आहे. समर्थांचं वर्णन करताना त्यांच्या सहवासातल्या अनंत कवींनी वर्णन केलेलं आहे. जया वाटतो कांचनू केर आईसा, नमस्कार माझा तया रामदासा. सोनं म्हणजे त्याला केर वाटतो, कचरा वाटतो. भगवान रामकृष्ण देवांनी ह्या काळामध्ये एका हातात रुपयाचं नाणं घ्यावं, एका हातात माती घ्यावी, रुपया माती, माती रुपया आणि दोन्ही नदीमध्ये टाकून द्यावं. म्हणजे पैशाबद्दलचं आकर्षण जे आहे ते पूर्णपणे संपलं. मग सोनं काय, माती काय आणि पाणी काय, सगळं एकच. सगळीकडे तो परमात्मा नटलेला आहे. आणि माती एवढंच रुपयाला किंमत आहे कारण तो सुद्धा पृथ्वी तत्वच आहे, त्यात सुद्धा मातीच आहे. ही जी पैशाबद्दलची अनासक्ती आहे हा भाव त्यांच्या चरित्रात शेवटपर्यंत पाहायला मिळतो. पुढे पुढे तर अशी अवस्था झाली की पैशाचा स्पर्शसुद्धा त्यांना सहन होत नव्हता. म्हणजे साधन कालात निदान रुपया माती म्हणण्यापुरता त्या हातात रुपया धरू शकत होते. शेवटी अशी अवस्था झाली की हातामध्ये त्यांना रुपयाचा स्पर्शसुद्धा सहन होत नव्हता. मग ती कथा सांगतात की त्यांना रुपयाचा स्पर्श सहन होत नाही हे कळल्यानंतर त्याची खात्री करून घेण्यासाठी नरेंद्रनाथांनी एक प्रयोग केला होता. हा प्रयोग त्यांनी स्वतः जोसेफिन मॅक्लिऑडला सांगितला होता. जोसेफिन मॅक्लिऑडने आपल्या आठवणीत तो लिहून ठेवलेला आहे की ठाकूर झोपले होते, म्हणजे आपल्या चटईवरती खोलीमध्ये पडलेले होते. त्यावेळेस नरेंद्रनाथ आले आणि त्याने एक चांदीचा रुपया आपल्या हातात घेतला आणि तो ठाकूरांच्या दंडाला लावला. तो दंडाला लागला आणि झोपलेले ठाकूर एकदम चटका पळावा, विजेचा शॉक बसावा असे ताडकन एकदम उठले. आणि मग जेव्हा नरेंद्रने सांगितलं की तुम्हाला पैशाचा स्पर्श सहन होत नाही याची खात्री करून घेतली म्हटले. लोक सांगत होते, मला वाटलं बहुतेक हा गुरुडमचा प्रकार आहे. शिष्य आपल्या गुरुचं काहीतरी स्तोम माजवत असतात, त्यातला हा प्रकार आहे असं मला वाटलं, म्हणून मी परीक्षा घेतली. रामकृष्ण देवांना या गोष्टीचा कधी राग आलेला नाही आहे.
उलट ते नरेंद्राला म्हणतात, छान केलं, गुरु दिवसाही तपासावा, गुरु रात्री पण तपासावा म्हटलं, त्याशिवाय गुरु करू नये. रामकृष्ण देवांना ह्या वेगवेगळ्या साधनांच्या द्वारे अशी एक अवस्था प्राप्त होत गेली होती. उदाहरणार्थ, सगळीकडे शिवतत्व नटलेलं आहे. ह्यासाठी ते मुद्दाम भिकाऱ्यांनी जे अन्न खाल्लेलं आहे त्या पत्रावळीतलं उष्ट अन्न खायचे. म्हणजे आपल्या मनामध्ये कुठलाही अहंकार नाही आहे, सगळीकडे परमात्मा दिसतो आहे, सगळीकडे ते एकच तत्व नटलेलं आहे असा भाव दृढ व्हावा, यासाठी सगळ्या जीवामध्ये शिव आहे या भावाची सुद्धा साधना या काळामध्ये ते करत असत. आणि एकीकडे आर्ततेने भगवंताची पूजासुद्धा चाललेली आहे. सतत रडत असत की आई, आजचा दिवससुद्धा वाया गेला, आई आजसुद्धा दर्शन झालं नाही. ह्या काळामध्ये त्यांच्यात काही शारीरिक परिवर्तनं व्हायला लागली. डोळ्यातनं सतत अश्रूंच्या धारा त्यांच्या येत असत. अंगाचा दहा व्हायला लागला. तहान नाही, भूक नाही, जेवणाकडे लक्ष नाही, अशा प्रकारची त्यांची अवस्था व्हायला लागली. जेव्हा ते पंचवटीत जाऊन बसत तेव्हा अंगावरली सगळी वस्त्र आणि जानवंसुद्धा काढून टाकत असत. हृदयाला वाटायचं बहुतेक आपले मामा तर वेडे झालेले आहेत, आपल्या मामांच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालेला आहे. ठाकूर सांगत असत की साधनेला बसलं असताना कोणत्याही प्रकारची उपाधी नको, म्हणून मी हे सगळं बाजूला ठेवून साधना करत असतो. आणि रात्रभर ते पूर्णपणे ध्यानामध्ये असे लीन होऊन गेलेले असत. अनेक वर्ष भगवान रामकृष्ण परमहंस झोपलेले नाही आहेत. आपण रामायणामध्ये ऐकतो की लक्ष्मण 14 वर्ष झोपला नव्हता. रामकृष्ण साधन कालामध्ये अनेक वर्ष झोपलेले नाही आहेत. शबरी रामाची प्रतीक्षा करत असताना अनेक वर्ष झोपली नव्हती. म्हणजे शबरीची कथा किंवा लक्ष्मणाची कथा ही खरी आहे याचा पुरावा म्हणून आपल्याला अगदी अलीकडच्या काळात घडून गेलेलं हे रामकृष्णांचं साधन पर्व महत्त्वाचं आहे. स्वतः ठाकूर आपल्या शिष्यांना सांगत असत की त्या काळामध्ये मी जागा आहे का झोपलेला आहे तेही माझ्या लक्षात नसायचं, दिवस आहे का रात्र आहे याचंही भान नसायचं, म्हणूनही माझ्या बुबुळांवरती बोट फिरवायचो आणि बुबुळांवरनं बोट फिरल्यानंतर लक्षात यायचं की आपले डोळे उघडे आहेत आणि आपण जागे आहोत. सतत परमेश्वराची मूर्ती त्या नेत्रकमलामध्ये साठवल्यामुळे ते डोळे कधी बंद नाही आहेत आणि सतत कालीमातेचा अशा प्रकारे ध्यास लागलेला आहे. वर्णन करतात ठाकूर की पंचा ज्याप्रमाणे पिळावा त्याप्रमाणे माझं हृदय पिळवटून निघायचं की अजून आईचं दर्शन होत नाही आहे. मग एक दिवस आत्यंतिक व्याकुळतेनं ते एकदम त्या मंदिरातील देवीच्या आसनावरती चढले आणि देवीच्या हातातली जी तलवार होती ती तलवार ठाकूरांनी घेतली आणि आई, आज जर तुझं दर्शन होणार नसेल तर मग आता जगण्यात काही अर्थ नाही, असं म्हणून त्या तलवारीनं आपल्या मस्तकावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच वेळेत कालीमाता प्रकट झाली आणि कालीमातेने त्यांना दर्शन दिलं. तीव्र व्याकुळता तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये हे पाहायला मिळतं. तुकाराम महाराजांचे दुसरे कोणी गुरु नाही आहेत. माझ्या विठोबाचा ऐसा प्रेमभाव आपणची गुरु होय देव, पांडुरंगच त्यांचा गुरु झाला. प्रत्यक्षात व्यक्तगुरु कोणी तुकाराम महाराजांना नाहीत. बाबाजी महाराजांनी अनुग्रह दिला तो स्वप्नातच दिला, म्हणजे व्यक्तगुरु नाहीतच. पण केवळ तीव्र व्याकुळतेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन त्यांना झालं, अद्वैत बोधाची अवस्था प्राप्त झाली. तो सगळा त्यांचा आनंद त्यांच्या अभंगाच्या पात्रातनं आपल्याला वाहताना पाहायला मिळतो. ठाकूरांचं तसंच आहे. तीव्र व्याकुळतेमुळे प्रत्यक्ष कालीमाता जी आहे ती त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि मग त्यांना असं अनुभवाला आलं की घर नाही, मंदिर नाही, कुठली सीमा नाही, देहाचं बंधन नाही, नुसता अनंत 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 असा आनंदाचा सागर आहे आणि त्या आनंदाच्या सागरामध्ये आपण पूर्णपणे डुबून गेलेलो आहोत आणि कालीमाता जी आहे ती केवळ आनंद स्वरूप आहे. अशा प्रकारचा दिव्य उन्माद यानंतर त्यांना वारंवार होऊ लागला.
मग सारखं कालीमातेशी संभाषण दूर झालं. सतत ते कालीमातेशी बोलत राहायचे आणि कालीमातेला आळवत राहायचे, कालीमातेला प्रार्थना करत राहायचे, आई मला हे काय होतं आहे, आई मला वेळ तर लागलेला नाही ना, माझ्या अंगाचा हा दहा का होतो आहे, आई तू केव्हा दर्शन देशील. आणि अधूनमधून कालीमाता त्यांच्याशी संभाषण करायला लागली. पुढे आपण पाहतो की नरेंद्र नाथांशी कुठलाही वाद झाला की तेव्हा मी आईला विचारतो. आम्हाला लगेच मंदिरात जायचे, 10-15 मिनिटांनी परत यायचे आणि आईने असं सांगितलं, आईने असं दाखवून दिलं, असं सगळं ते म्हणायचे. या काळामध्ये वेगवेगळ्या रूपानं त्यांना कालीमातेचे अनुभव आणि कालीमातेची दर्शनं ही होत राहिली. पुढे पुढे असं झालं की कालीमातेची पूजा करणं त्यांना अशक्य होऊन गेलं. जेव्हा हा दिव्य उन्माद प्राप्त झाला तेव्हा ज्याला आपण शास्त्रशुद्ध षोडशोपचार पूजा म्हणतो, भगवंताला आवाहन, भगवंताला आसन देणं, भगवंताचं चरण प्रक्षालन, भगवंताला जलप्राशन, भगवंताचं स्नान, भगवंताला अत्तर, भगवंताला फुलं, भगवंताला नैवेद्य, हे सगळे भगवंताला वस्त्रप्रदान, हे सगळे उपचार जे आहेत हे उपचार बाजूला राहिले. हृदयाला अनेकदा काळजी वाटायची की हे अशी वेड्यासारखी पूजा करतात, हे केव्हा तरी राणी रासमणींना आणि मथुरबाबांना कळेल आणि एकदा त्यांना कळलं की ठाकूरांची नोकरी जाईल, ते आले की त्यांना काढून टाकलं जाईल. कारण दिव्य उन्मानामध्ये त्यांना ज्या वेगवेगळ्या अवस्था व्हायच्या, अनेकदा जे बेल आणि जास्वंदाचा अर्क देवीला अर्पण करायचा, तो अर्पण करताना त्याआधी स्वतःच्या मस्तकाला लावायचे, स्वतःच्या छातीला लावायचे, एवढंच नव्हे तर स्वतःच्या पायाला ते लावायचे आणि मग देवीला अर्पण करायचे. अनेकदा एवढासा नैवेद्याचा घास घ्यायचा, आई खा, भरपूर खा म्हणून आईच्या तोंडाजवळ न्यायचे, मीच खाऊ म्हणते, बर मग तो घास स्वतः घ्यायचे. अनेकदा देवीपेशी यायचे, देवीचं मनगट असं हातामध्ये धरायचे, आई नाडीचे ठोके तर ऐकू येत आहेत, मग बोलत का नाही. मग त्याच्यानंतर आणखी वरती आसनावर चढायचे आणि आईच्या छातीला कान लावायचे, हृदयाचे ठोके तर ऐकू येत आहेत, मग बोलत का नाही. मग दोन्ही बोटं कालीमातेच्या नाकापाशी लावायचे, श्वास तर चालू आहे, मग बोलत का नाही. मग एकदम जगदंबेच्या शेतघरामध्ये जायचे, मी तुझ्या शेजारी झोप म्हणते, ठीक आहे, आणि मग त्या जगदंबेच्या पलंगावर तेच झोपायचे. हृदयाला भीती वाटायची की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जर मथुर बाबांना कळल्या आणि राणीला कळल्या तर हा देवीचा अपमान होतो आहे, शास्त्राला सोडून हे सगळं घडतं आहे. अहो देवीच्या शयनगृहावरती पलंगावरती दुसऱ्याने झोपून कसं चालेल. पंढरपूरला विठ्ठलाचं शेतघर आहे, छानपैकी चांदीचा पलंग, त्याच्यावर आता एखादा पुजारी जर तिथं जाऊन झोपायला लागला तर लोक कसं सहन करतील. त्यामुळे हृदयरामला आपल्या मामाला हे काय होत आहे आणि बहुतेक त्याच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे अशी खात्री पटली. पण ह्या सगळ्या पूजेचं फार सुंदर वर्णन स्वामी सत्यदेवानंद सरस्वती ह्या स्वरूपानंदांच्या शिष्याने केलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, देव्हाऱ्यातील निश्चल दैवत पुन्हा कदापि हलेल का, ऐसी पूजा असा पुजारी पुन्हा जगाला दिसेल का. बडवे भाटे पांडे रावळ देवा पुढती बसती केवळ, त्यांच्या चित्ती गदाधराचे काली पूजन ठसेल का. ऐसी पूजा असा पुजारी पुन्हा जगाला दिसेल का. देवालयातील निश्चल दैवत पुन्हा कदापि हलेल का. जागची कालीमाता हल्लेली आहे. अनेकदा बागेमध्ये फुलं तोडायला जात असत तेव्हा आई त्यांच्याबरोबर आहे अशा गप्पा ते मारत असत. वेगवेगळ्या प्रकारची फुलं तोडावीत, त्याचे फार सुंदर हार तयार करावा, तो आईच्या गळ्यामध्ये घालावा, सगळा वेळ त्यांचा आईच्या पूजेमध्येच जात असे. अर्थात ही गोष्ट काही ठिकाणी पसरली आणि ते जे व्यवस्थापक मंडळी होती जी तिथे कामासाठी नेमलेली होती त्यांनी मथुरबाबांना पत्र लिहिलं, पुजाऱ्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, ते देवीची पूजा नीट करत नाहीत,
देवीची फार अनास्था होते आहे. ते स्वतः सगळा नैवेद्य स्वतःला दाखवतात, स्वतःच्याच अंगावरती पाणी टाकून स्नान करून घेतात. तेव्हा ताबडतोब त्यांना कामावरती काढून टाकावं लागेल. तुम्ही स्वतः या आणि हे सगळं बघा. आणि मग मथुरबाबूंचं उत्तर आलं की या आठवड्यात मी येतो आणि प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे ती बघतो. त्यामुळे सगळ्या क्लार्क आणि व्यवस्थापकांना असं वाटलं की आता साहेब आले की यांची रवानगी. नवीन पुजारी बघितला पाहिजे, याला तर काढून टाकणार. हृदयाला असं वाटायचं की बहुतेक आपल्या मामाला तर कामावरनं काढून टाकणार. जेव्हा मथुरबाबू आले आणि त्यांनी पाहिलं की हे जे करता आहेत यामध्ये ढोंग अजिबात नाही आहे, जे आहे ते आतून आहे. त्या दिवशी मथुरबाबू 2 तास मंदिरामध्ये बसून होते, पण त्या संपूर्ण 2-2.5 तासामध्ये मथुरबाबू आलेले आहेत आणि ते आपल्याकडे पाहता आहेत याच्याकडे ठाकूरांचं लक्षसुद्धा नव्हतं. मथुर म्हणजे एक लक्षात आलं की आपली उपस्थिती त्यांना माहिती नाही आहे. म्हणजे हे इतके एकरूप होऊन गेलेत काली मातेशी की शेजारीकडे मनुष्य आलेला आहे, तो बसलेला आहे, तो आपल्याकडे बघतो आहे, तो आपल्याबद्दल काही मतं करून घेतो आहे याची जाणीवच नाही. पूर्ण आई आई आईशी बोलणं, डोळ्यातनं अश्रू, अनेकदा नाक घासत असत, छाती घासत असत, छातीतनं रक्त येत असे. ही सगळी अवस्था पाहिल्यानंतर मथुरबाबांच्या लक्षात आलं की राणींची आणि आपली काहीतरी पुण्याई म्हणून एवढा थोर पुजारी आपल्याला लाभलेला आहे. मथुरबाबांचं एक होतं की ते शेवटपर्यंत ठाकूरांशी अतिशय अनन्य होते. मग मथुरबाबूंनी तसेच निघून गेले, कोणाला काही बोलले नाहीत. आणि तिथून त्यांनी पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं की पुन्हा जर देवीच्या पुजाऱ्याबद्दल तक्रार केली तर तुम्हालाच कामावरनं काढून टाकीन. जे चाललंय ते उत्तम चाललेलं आहे, यात तुम्ही लक्ष घालायचं नाही. मोठ्या भाग्यानं आपल्याला अशा प्रकारचा पुजारी जो आहे तो भेटलेला आहे. राणीला सुद्धा हे सगळं ऐकून धन्य वाटलं की आपल्याला जो स्वप्नात दृष्टांत झाला होता त्यानुसार राणीची स्थापना झाली, कालीची स्थापना झाली, चांगला पुजारी मिळाला, देवीला नैवेद्य होतो आहे, सेवा व्यवस्थित चाललेली आहे. एक दिवस राणी रासमणी पूजेला आली. ती मंदिरात बसून पूजा पाहत होती आणि मग मुद्दाम राणीने ठाकूरांना काही भक्तिगीतं म्हणायला सांगितली म्हणून ठाकूर कालीची गीतं म्हणायला लागले. पण ती गीतं ऐकत असताना राणी रासमणीचं त्या गाण्याकडे लक्ष नव्हतं. त्यांचा एक जमिनीचा तंटा कोर्टामध्ये होता. आता राजेलोक म्हटल्यानंतर त्यांच्या बऱ्याच इस्टेटी, त्यावर हक्क सांगणारे लोक, त्याच्या बऱ्याच कोर्ट कचेऱ्या, हे अगदी अटळ असतं. संपत्ती जास्त आली की या सगळ्या गोष्टी अपरिहार्य येऊन बसतात. त्यामुळे राणीच्या मनामध्ये तो खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागला पाहिजे. मग आपल्याला काय काय आर्ग्युमेंट करता येईल, वकील कसा बघावा लागेल, वकील काय सांगेल, हे सगळे विचार डोक्यामध्ये चालू होते. आणि ठाकूर काली मातेचं गीत म्हणत होते. त्यांच्या लक्षात आलं की राणीचं गीताकडे लक्ष नाही आहे, तिचं कोर्टाच्या खटल्याकडे लक्ष आहे. असं सांगतात की ठाकूरांनी राणीला एक मुस्कळीत मारली. इथं सुद्धा हेच विचार, इथं सुद्धा हा संसार. शरीराने आपण पूजा करत असतो, मनाने पूजा करत असतो का? मोबाईल घेऊनच माणसं पूजेला बसतात. एकही क्लायंट जाता कामा नये, धंद्यामध्ये थोडासुद्धा लॉस होता कामा नये. किती आपण बहिर्मुख असतो, ठाकूरांना ते सहन झालं नाही. अशा प्रकारे या कालीमातेच्या पूजनामध्ये ठाकूर पूर्णपणे विलीन झाले होते. आणि पुढे पुढे ती सगळी पूजा जी आहे ती हृदयराम यांनाच करावी लागली. कारण ठाकूरांना पूजा करणं आता अशक्य होऊन गेलं होतं. कारण पूजा करायला लागले की त्यांना तो दिव्य उन्माद प्राप्त होत असे आणि त्यामध्ये त्यांच्यातून पूजेचं कर्म घडू शकत नव्हतं. मूर्तीपूजेतनं प्रत्यक्ष कालीमातेचं दर्शन झालं. पुढे रामकृष्णांना असं वाटलं की आपण दास्यभावाने हनुमंताची आराधना, रामाची आराधना करावी. मी रामाचा दास आहे, मी हनुमान आहे, या भावात साधना सुरू झाली. रोमारोलांनी जे म्हटलं की भारताचा 50,000 वर्षाचा आध्यात्मिक इतिहास हा महापुरुष 50 वर्षात जगला. नाना प्रकारच्या साधना त्यांनी केल्या.
याच काळामध्ये मग दास्यभावाने साधना सुरू झाली. ठाकूरांचं एक वैशिष्ट्य होतं, ज्या भावामध्ये ते जात असत त्या भावात शिरल्यानंतर दुसरा भाव त्यांच्या चित्ताला स्पर्श करत नसे. एकदा दास्यभाव म्हटलं म्हणजे दास्यभाव, एकदा मधुर भाव म्हटलं म्हणजे मधुर भाव, एकदा सख्य भाव म्हटलं म्हणजे सख्य भाव. जो कुठला भाव स्वीकारलेला आहे त्या भावांचा संकर ठाकूरांनी कधी होऊ दिला नाही. बऱ्याचदा आपण इतक्या विविध प्रकारच्या परस्पर विरोधी साधना करत राहतो आणि त्यामुळे आपलं आपणच साधनेतलं बरंचसे यश जे आहे ते कॅन्सल करत राहतो, त्याचं फळ आपणच रद्द करत राहतो. जेव्हा ते दास्यभावामध्ये साधना करत होते तेव्हा आपण हनुमान आहोत याच भावामध्ये होते. आणि वैशिष्ट्य असं की त्या त्या भावाची साधना करत असताना त्या त्या भावानुसार त्यांच्या शरीरावरती वेगवेगळे परिणाम होत असत. त्या शारीरिक क्रिया तशा पद्धतीने घडत असत. दास्यभावाच्या काळामध्ये त्यांचं जे माकड हाड आहे ते माकड हाड हनुमंताची शेपटी तशी लांब असावी तेवढं लांब वाढलेलं नव्हतं, पण थोडंसं वाढलेलं होतं. आणि सतत झाडावर राहायचे. खाली जर उतरले आणि चालायला लागले तर माणसासारखं चालत नसत, टणाटुणड्या मारत आणि हुप हुप असं म्हणत धावत असत. त्या काळात त्याने जेवण कधी केलं नाही, कायम फळं खात असत. वानर फळं खाताना हनुमान फळं खातो, ठाकूर फळं खात होते. आणि मग एक दिवस त्यांनी पाहिलं की एक अत्यंत रूपगर्विता स्त्री त्यांच्यासमोर सत्वगुणासह सात्विक भावासह प्रकट झालेली आहे. आणि तेवढ्यात एका वानराने उडी मारली आणि त्या स्त्रीला पायावरती डोकं ठेवून वंदन केलं. ठाकूरांच्या लक्षात आलं की भगवती सीता आहे. आणि मग सीतेचं प्रत्यक्ष दर्शन त्यांना झालं. आणि या दर्शनानंतर भगवती सीता जी आहे ती त्यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट झाली. हे एक त्यांना अनुभव आला की ज्या ज्या देवतेचं त्यांना दर्शन झालं ती ती देवता त्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट होऊन गेली. आता दास्यभावाची साधना संपली, त्यातनं भगवंताचं दर्शन झालं, भगवती सीतेचं दर्शन झालं. आता ते वळले हठयोगाच्या साधनेकडे. वेगवेगळे साधू त्या काळामध्ये दक्षिणेश्वरला येत असत. त्यातल्या एका साधूकडनं त्यांनी या हठयोगाची मंत्रदीक्षा घेतली. ठाकूरांचं एक वैशिष्ट्य आहे, गुरुच्या शोधासाठी ठाकूरांना कुठेही जावं लागलं नाही. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, गुरु आपैसा भेटे. परमेश्वर जीवनामध्ये चालत येतो. ज्या साधकाची विशिष्ट तयारी झालेली आहे आणि आता गुरु वाचून त्याचं थोडंसं अडलेलं आहे, पुढच्या मार्गदर्शनासाठी गुरुची आवश्यकता आहे, बरोबर सद्गुरू त्या साधकाच्या जीवनात चालत येतात. आणि त्या साधकाचा पुढचा मार्ग जो आहे तो पुढचा मार्ग ते खुला करून देतात. ठाकूरांनी ज्या वेगवेगळ्या भावांच्या साधना केला त्या त्या भावांचे जे आचार्य आहेत ते चालत चालत तिथं आलेले आहेत. ती सगळी व्यवस्था कालीमातेने केलेली आहे. आणि ठाकूरांचं वैशिष्ट्य असं, कुठलीही साधना करताना त्यांनी आधी कालीमातेला विचारलेलं आहे, कालीमातेची अनुमती घेतलेली आहे आणि मग त्या साधना मार्गाचा त्यांनी अवलंब केलेला आहे. याच काळामध्ये ठाकूर पूजा करू शकत नाही म्हटल्यानंतर त्यांचे एक चुलत भाऊ जे आहेत हलदारी ते त्या ठिकाणी पूजेला आले आणि ते कालीमातेची पूजा करायला लागले. पण हे हलदारी जे आहेत हे अधूनमधून तंत्रमार्गाची साधना करत असत. आणि तंत्रमार्गाच्या साधनेचा आपण विचार करणार आहोत भैरवी ब्राह्मणी आल्यानंतर. पण त्या तंत्रमार्गाच्या साधनामध्ये ठाकूरांनी जी उच्च अवस्था गाठली त्या उच्च भावात हलदारी पूजा करत नव्हते, साधना करत नव्हते. आणि त्यामुळे त्यांची जरा अवतीभोवती टीका व्हायला लागली, लोक त्यांना नावं ठेवायला लागले. हे सगळं ठाकूरांनी आपल्या बंधूंच्या कानावरती घातलं. तेव्हा हलदारीला खूप राग आला. मी मोठा भाऊ असून हा मला शहाणपणा शिकवतो म्हणून हलदारीने त्यांना शाप दिला, तुझ्या तोंडातनं रक्त पडेल. हलदारीनं एक शक्ती होती, ते जे बोलतील ते घडत असे. त्यामुळे बरेचसे लोक त्यांच्या वाटीत जात नसतात, कारण यांनी जर रागाच्या भरात काही शाप दिला की आपण संपलो. त्यांनी ठाकूरांना दिलेला शाप हा एका अर्थानं वरदान ठरला. हठयोगामध्ये प्राणायामाच्या वेगवेगळ्या क्रिया,
श्वासाच्या निरोधाच्या वेगवेगळ्या क्रिया, या सगळ्या ठाकूर तासनतास करत असत. या सगळ्यामुळे ठाकूरांना समाधी अवस्था प्राप्त होत होती. आणि समाधी अवस्था प्राप्त होत असताना त्यांच्या शरीरातलं जे रक्त आहे ते मेंदूच्या दिशेने धावत होतं. मेंदूच्या दिशेने जर ते पूर्ण पोचलं असतं आणि सहस्रदलामध्ये गेलं असतं तर त्या समाधी अवस्थेनंतर ते पुन्हा देहबोधावरती येऊ शकले नसते. त्याच अवस्थेत त्यांचं शरीर पडलं असतं. पण कालीमातेला त्यांच्याकडनं काहीतरी काम करून घ्यायचं होतं. शारदानंद महाराजांनी त्यांच्या लीला प्रसंगात लिहिलेलं आहे की त्या काळामध्ये ठाकुरांनी ज्या साधना केल्या त्या इतक्या स्वाभाविक आणि नैसर्गिक त्यांच्यातून घडल्या आणि शास्त्राला अनुरूप घडल्या. शास्त्रबाह्य काही घडलं नाही. कारण सतत ते कालीमातेला प्रार्थना करत होते की मला काही कळत नाही. मै दीन अज्ञान तेरी कुसंतान तुझको जननी जान आया शरण में ना भक्ति ना ज्ञान कैसे करू ध्यान दे माँ मुझे स्थान तेरी चरण में जागो जननी आज अंतःकरण में. तूच मला एकमेव आधार आहेस. सतत आईशी बोलत असत, सतत आईला सगळं निवेदन करत असत. भगवंताशी बोलत राहणं आणि भगवंताला निवेदन करणं ही एक फार मोठी साधना आहे. भगवंताने गीतेत म्हटलंय ये यथा मां प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. नुसतं ठाकुरांसमोर उभे राहू नका, नुसतं माताजी आणि स्वामीजींच्या समोर उभं राहू नका. त्यांच्याशी संवाद करा, त्यांच्याशी बोला, आपली सुखदुःख त्यांच्यासमोर निवेदित करा. आपण ते निवेदन केलं की ती समस्या सुटायला सुरुवात झाली म्हणून समजा. त्यांच्यापर्यंत ते पोचलं की त्यांनी त्या प्रकरणात लक्ष घातलं म्हणून समजा. ठाकूर सतत आईंशी बोलत असत आणि कालीमाता त्यांच्याकडनं सगळ्या साधना बरोबर शास्त्राला धरून करून घेत असत. हे रक्त जर पूर्ण मस्तकामध्ये गेलं असतं तर ठाकूरांना जड समाधी लागली असती आणि त्या समाधीतनं ते पुन्हा देहबोधावर येऊ शकले नसते. म्हणजे पुढचं कार्य, नरेंद्रांची भेट, शिवबावे, जीवसेवा हे सगळं बाजूला राहिलं असतं. म्हणून ते रक्त नेमकं तोंडाटे बाहेर पडलं. त्या रक्ताने आपला मार्ग शोधून काढला. आईला ठाकूरांना अजून काही वर्ष ठेवायचं होतं, त्यांच्याकडून पुढे काही लीला करून घ्यायच्या होत्या. म्हणून ते रक्त जेव्हा तोंडातनं बाहेर पडायला लागलं, इतकं घट्ट होतं, इतकं चिकट होतं की ठाकूरांना त्याच्या फार मोठ्या यातना व्हायला लागल्या. आणि ते हलदारे मला म्हणाले की बाबा रे, तू काय शाप मला देऊन ठेवला आहे आणि त्यामुळे माझे हे काय हाल झालेले आहेत. पण एक साधू जे तिथे दक्षिणेश्वरी आलेले होते त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि ते म्हणाले काळजी करू नका, तुमच्यावर परमेश्वराची कृपा आहे. तो त्यातला तज्ज्ञ असल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्हाला साक्षात्कार झालेला आहे, समाधी अवस्था प्राप्त झालेली आहे. जर हे रक्त तोंडाटे बाहेर पडलं नसतं तर तुमचा देहच पडला असता. पण आईने तुमच्यावरती कृपा केली आणि रक्त तोंडावरती बाहेर पडलं. म्हणजे हलदारीचा शाप जो आहे तो सुद्धा वरदान ठरला, हे ठाकूरांच्या त्यावेळेला लक्षात आलं. मग अशा प्रकारे हठयोगाची साधना केली, त्या साधनेद्वारा अंतिम सिद्धी प्राप्त करून घेतली. ठाकूर सांगत असत की ज्या मार्गाने मी जात असे त्या मार्गाने अंतिम सिद्धीपर्यंत जाण्यासाठी फक्त 3 दिवस लागत असत. पूर्ण एकरूप झालं, पूर्ण त्याच्याशी तदाकार झालं की 3 दिवसामध्ये त्यातलं अंतिम लक्ष्य जे आहे ते गाठलं जात होतं. याच काळामध्ये बकुळीचं एक झाड होतं, त्याच्या पलीकडे घाट होता, त्याला बकुलताराला घाट म्हणत असत. तिथं फुलं तोडण्यासाठी म्हणून त्या बागेमध्ये ठाकूर आले आणि त्यांनी पाहिलं की एक 40-45 वर्षाची संन्यासिनी आलेली आहे. ती तंत्रमार्गाची आहे, तांत्रिक साधना करून घेणारी ती गुरु आहे. तिच्या हातात त्याप्रमाणे त्रिशूळ वगैरे सगळी सामग्री आहे. त्याचे लांब सडक केस तिने असे मोकळे सोडलेले आहेत. आणि भैरवी ब्राह्मणीकडे पाहिल्या पाहिल्या भगवान रामकृष्णांना असं वाटलं की ती आपल्यासाठी झालेली आहे. आणि हृदयाला त्या म्हणतात, अरे हृदय जा त्या संन्यासिनीला घेऊन ये, मी बोलावलं आहे म्हणून सांग. हृदय म्हटलं काय आपल्या मावानं काय चळ सुटला आहे का, यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का, त्या बाईचा आपला परिचय नाही आहे, हे कसे काय तिला बोलवतात आणि ती येईल कशी. हृदय म्हटलं ती येणार नाही म्हटले बोलावलं तरी, तू फक्त माझं नाव सांग म्हटले ती येईल. नाईलाज म्हणून हृदय गेला. त्याने सांगितलं असे माझे
मामा आहेत गदाधर म्हणून, ते तुम्हाला बोलवत आहेत. हो, मी त्याच्यासाठी झालेले म्हटले. हे ऐकलं तो एकदम थक्कच झाला. आणि त्याने जेव्हा दोघांचा संवाद ऐकला, ठाकूरांना पाहिल्या ती भैरवी ब्राह्मण म्हणाली, बाबा तू इथे आहेस होय, मी तर तुम्हाला किती शोधत होते, बरं झालं तू सापडला तिथे. मग ठाकूरांनी विचारलं, तुम्ही मला कसं काय ओळखलं? मग ती भैरवी ब्राह्मणे म्हणाले की गंगेच्या काठावरती 3 लोकांना भेटायचं होतं, त्यांची कामं करायची होती, दोघं भेटले, त्यांचं काम झालं, तुला शोधत होते, बरं झालं सापडलास. हे सगळं ऐकून हृदयाला हे सगळं रहस्य काही कळेना, तो कोड्यात पडला. उद्या भैरवी ब्राह्मणीनं रामकृष्णांकडनं वेगवेगळ्या 64 ग्रंथातनं तंत्रमार्गाच्या कशा साधना करून घेतल्या. त्यानंतर मग रामकृष्णांनी राधेच्या वेशामध्ये राहून मधुरा भावाची कधी साधना प्राप्त करून घेतली. मग तोतापुरींकडनं अद्वैतबोध प्राप्त करून घेतला. मग इस्लाम आणि ख्रिश्चन ह्या मार्गाचं अनुसरण केलं. आणि या सगळ्याद्वारे भगवान रामकृष्ण परमहंस हे कसं एक परिपूर्ण व्यक्तिमत्व झालं, सहस्र दलांचं कमल झालं. आणि मग त्या कमळाच्या भोवताली नरेंद्रनाथ, राखाल, शशी महाराज, निरंजन हे सगळे वेगवेगळे भ्रमर कसे गोळा झाले ते आपण यथाक्रम बघू उद्या संध्याकाळी 6 वाजता. सगळ्यांच्या हृदयाचा परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ.